हेलो बच्चों, कैसे हैं आप सभी। आशा करता हूं कि आप सभी कुशल होंगे और स्वस्थ होंगे घर पर। चलिए, मैं पिछली कक्षा में आपके सामने एक पाठ के साथ आया था। वह पाठ था मेरा बचपन। भारत के भूतपूर्व राष्ट्रपति, भारत के महान वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम साहब की आत्मकथा अग्नि की उड़ान का एक अंश को लेकर मैं आपके सामने आया था। उसका आधा पार्ट मैं आपको पढ़ा चुका था दोस्तों। जो अभी बचा हुआ जो आधा भाग है, शेष भाग है, उसे मैं आपके सामने आज प्रस्तुत करने जा रहा हूं। तो दोस्तों, मेरा बचपन जो है आप यहाँ पे देख पा रहे हैं, जब वे भारत के महान वैज्ञानिक थे उनको भारत रत्न की उपाधि दी गई थी। चलिए, सबसे पहले हम इस कक्षा की शुरुआत ऐसे करते हैं। अब्दुल कलाम साहब की एक बहुत ही मशहूर भाषण जो यूरोप के सांसदों के लिए उन्होंने की थी, बहुत ही लोकप्रिय भाषण था ये। उस भाषण का एक बहुत ही सुंदर अंश को मैं आपके सामने यहाँ दिखाने जा रहा हूँ। चलिए, हम सब मिलकर इसे देखते हैं और जानते हैं उन्होंने क्या कहा है। Where there is righteousness in the heart, where there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony in the home. When there is harmony in the home, there is harmony, there is an order in the nation. When there is order in the nation, there is peace in the world. अच्छा, आपने देखा ना, तो कितना अच्छा संदेश था। इस संदेश का एक भावानुवाद मैं हिंदी में आपके सामने सुनाना चाहता हूं। ಕಲಾಂ ಸರ್ ಅವರು ಯುರೋಪಿನ ಸಂಸತ್ತನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದಂಥ ಒಂದು ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂಥ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಬಹಳ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಜನತೆಗೆ. ಅದು ಆ ಸಂದೇಶ ಈ ರೀತಿ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. तो जहाँ हृदय में पवित्रता है वहाँ चरित्र में सुंदरता है ಅಂತಂದರೆ, ಯಾವ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಪಾವಿತ್ರ್ಯತೆ ಇರುತ್ತೋ, ಒಳ್ಳೆತನ ಇರುತ್ತೋ, ಅವರ ಒಂದು ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯ ಇರುತ್ತೆ. ಜहाँ ಚರಿತ್ರ में सुंदरता है तब घर में सद्भाव है. ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ಆ ಒಳ್ಳೆಯತನ, ಆ ಸೌಂದರ್ಯ ಇರುತ್ತೋ, ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆ ಸದ್ಭಾವನೆಗಳಿರ್ತವೆ. जब घर में सद्भाव है तो देश में अनुक्रम है. ಯಾವಾಗ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಾತಾವರಣ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂಸ್ಕಾರ, ಒಳ್ಳೆಯತನ ಇರುತ್ತೋ, ಆವಾಗ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬರುತ್ತೆ. जब देश में अनुक्रम है तो दुनिया में शांति है. ಯಾವಾಗ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತೋ ಮಕ್ಕಳೇ, ಆವಾಗ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ನೆಲೆಸಿರುತ್ತೆ ಅಂತ ಕಲಾಂ ಸಾಹೇಬರು ಒಂದು ಭಾಳ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆದಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಾನು ಕಳೆದ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು ವಿಚಾರಗಳನ್ನು, ಅವರ ಬಾಲ್ಯದ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ತಮಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ ಮಕ್ಕಳೇ. बन्नी हागाद्रे ई पाठದ ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ. चलिए बच्चों, आगे इस पाठ का जो अगला जो अंश है हम देखेंगे. पिछली कक्षा में हमने जो जाना, हमने जो सीखा, उसके बारे में थोड़ा बहुत पुनरावलोकन करेंगे. ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಹಿಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಏನು ಕಲ್ತ್ವಲ್ಲ, ಆ ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ಅಂಶಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾನು ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ. ಆ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನಿಮಗೆ ನೆನಪಿಸ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಇವತ್ತು ಮುಂದಿನ ಅಂಶದ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮೊತ್ತ ಮೊದಲು कलाम अब्दुल कलाम का जन्म. आप जानते हैं अब्दुल कलाम का जन्म कहाँ हुआ बच्चों? बिल्कुल सही, अब्दुल कलाम का जन्म तमिलनाडु के रामेश्वरम में हुआ. और उनके माता पिता के बारे में तो आप जानते ही हैं. उनके पिता का नाम था जैनुलाब्दीन और माता का नाम था आशियम्मा करके. ठीक है. और जैनुलाब्दीन के व्यक्तित्व के बारे में यहाँ पे बताया गया है दोस्तों. जैनुलाब्दीन एक आडंबरहीन व्यक्ति थे. वे बहुत ही सरल व्यक्ति थे, जिनकी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी. उसके बावजूद वे बुद्धिमान थे. उनमें उदारता की सच्ची भावना थी करके कलाम साहब कहते हैं अपनी आत्मकथा में. फिर रामेश्वरम का वह सुंदर वातावरण, उस माहौल में वे पले बड़े अब्दुल कलाम, उस वातावरण की बात करते हैं. बच्चों, रामेश्वरम किस कारण प्रसिद्ध है, अब बताइए. जी हाँ, बिल्कुल, रामेश्वरम शिव मंदिर के कारण प्रसिद्ध है बच्चों. तो वैसे एक वातावरण में वहाँ पले बड़े अब्दुल कलाम, और उसके बाद जैनुलाब्दीन कलाम को समझाते हुए नमाज की प्रासंगिकता के बारे में एक बात कहते हैं. जी, उसके दूसरे पन्ने में शायद पेज नंबर 33 में आपने देखा होगा, बीच में एक पैराग्राफ है, बेटा जब तुम नमाज पढ़ते हो तब तुम्हारा शरीर इतर ब्रह्मांड का हिस्सा बन जाता है. उसमें धन, दौलत, जात, पंथ का कोई भेदभाव नहीं होता. ऐसा एक अच्छा संदेश उन्होंने दिया था दोस्तों. तो इसे आप सब ने जाना पिछली कक्षा में. पुटा संख्या 33, पेज नंबर 33, वहाँ निकालिए. मैं पढ़ने जा रहा हूँ जो लास्ट पैराग्राफ है.
चलिए मैं अभी पढ़ता हूं, वहां पे उंगली रखिए। जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया उस समय मैं 6 साल का था। ये नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी, सेतुकराई भी कहा जाता है, तक लाने ले जाने के काम आती थी। एक स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी समुद्र तट के पास नौकाएं बनाने लगे। बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोहरा के साथ शादी हो गई। नौकाओं को आकार लेते हुए मैं गौर से देखता था। एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया। तूफान में सेतुकराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई। उसी में पाम्बन पुल भी टूट गया और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई। तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को भी देखा था। उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया। उम्र में काफ़ी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग के मित्र बन गए। वह मुझसे करीबन 15 साल बड़े थे और मुझे आज़ाद कहकर पुकारा करते थे। हम दोनों रोज़ाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते। हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते। मैं और जलालुद्दीन प्रायः आध्यात्मिक विषयों पर बातें करते। अच्छा, मैंने अब तक जो इसका आदर्श वाचन किया शायद आपने ध्यान से देखा होगा। चलिए, अभी दिमाग में आ रहा है भाई कुछ शब्द समझ में नहीं आए, क्या करें? चलिए अब उन नए जो शब्द जो है, उन नए शब्दों का अर्थ है ना, हम जानेंगे। ठीक है दोस्तों? अरे बाबा ये क्या, हिंदी में कन्नड़ का जो जिक्र किया गया है करके आप जानेंगे। कुछ ऐसे शब्द है दोस्तों, हम हिंदी और अंग्रेजी में बहुत जल्दी पकड़ लेते हैं। फॉर एग्जाम्पल ठेकेदार। ठेकेदार का मतलब है गुत्तिकेदारा, कॉन्ट्रैक्टर अंतरला। कारोबार का मतलब है उद्योग। उसके बाद रफ्तार, रफ्तार अंदर स्पीड मकले, गति। उसके बाद तूफान, तूफान अंदर ಚಂಡಮಾರುತ, ಆಂಧಿ ಅಂತಾರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ. ಊರ್ಜಾ, ಊರ್ಜಾ ಅಂದರೆ ಶಕ್ತಿ, ಪವರ್ ಅಂತೀವಿ ನಾವು. ಹತಪ್ರಭ, ಹತಪ್ರಭ ಅಂದರೆ ನಿಸ್ತೇಜ ಅಂತಂತ, ತೇಜಹೀನ है ना, तेज के बिना ಅಂತ, ಶಕ್ತಿ के बिना. ಫರ್ಕ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಕ್ಕಳೇ? ಅಂತರ, ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಅಂತಂತ. ಕರೀಬನ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ಇದೆ, ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಇಲ್ಲಿ? ಕರೀಬನ್ ಅಂತ ಶಬ್ದ ಇದೆ. ಕರೀಬನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಹತ್ರ ಹತ್ರ, ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಲಗ್ಭಗ್ ಅಂತೀವಿ, ಪ್ರೊಬ್ಯಾಬ್ಲಿ ಅಂತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ, ಅಪ್ರಾಕ್ಸಿಮೇಟ್ಲಿ ಅಂತೀವಿ. ಉಪಲಬ್ಧಿ, ಉಪಲಬ್ಧಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸಫಲತಾ ಆಗಲಿ, ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಅಂತಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ದಾಯಿರಾ ಎನಿ ಕಾರ್ಯಕ್ಷೇತ್ರ, ನಮ್ಮ ವರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಪೇಸ್ ಅಂತೀವಿ, ಏರಿಯಾ ಅಂತೀವಿ, ದಾಯಿರಾ. ಅಕ್ಸರ್ ಅಂದರೆ ಪ್ರಾಯಃ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದಾದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ. दुर्लभ, ಒಂದು वर्ड ಇದೆ ನೋಡಿ, बड़ी कठिनाई से मिलने वाली चीज को हम क्या कहते हैं? दुर्लभ कहते हैं दोस्तों. उसके बाद आप जुमला करके एक शब्द देख रहे हैं. जुमला का मतलब है कुल, संख्या, टोटल ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ. महसूस देख रहे हैं आप यहाँ पे. महसूस का मतलब है अनुभव, एक्सपीरियंस ಅಂತ. एक स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी ने समुद्र के तट पर नौकाएं बनाने का काम शुरू किया. कलाम सर ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ಸ್ಥಾನೀಯ, ಲೋಕಲ್ ठेकेदार यानी कॉन्ट्रैक्टर, ಒಬ್ಬ ಲೋಕಲ್ ಗುತ್ತಿಗೆದಾರ ಇದ್ದ, ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕವನು ಅಲ್ವಾ, अहमद जलालुद्दीन ಅಂತ ಅವರ ಹೆಸರು, है ना. उनके साथ मिलकर नौकाएं बनाने का काम किया. ये नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने और ले जाने के काम आती थी. देश विदेश के कई भक्तगण है ना, यात्री वहाँ पे आते हैं और रामेश्वर की दर्शन करते हैं ना, तो वहाँ आते हैं ना तो ये धनुषकोडी भी देखने जाते हैं. तो आप यहाँ पे मैप में देख पा रहे दोस्तों, ಈ ಮ್ಯಾಪಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆಗೆ ರಾಮೇಶ್ವರಂ ಇದೆ, ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರಂನಿಂದ धनुषकोडी ನಿಮಗೆ ಮ್ಯಾಪಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. आप शायद देख पा रहे यहाँ पे, रामेश्वरम देख रहे दोस्तों यहाँ पे, और धनुषकोडी देख रहे आप यहाँ पे. तो यहाँ पे नौकाओं में तीर्थयात्रियों को ले जाया जाता था. ठीक है दोस्तों, आगे बढ़ते हैं. एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से समुद्र में हवा चली. ಕಲಾಂ ಸರ್ ಇಲ್ಲೊಂದು ಬಹಳ ಒಂದು ನೋವಿನ ಸಂಗತಿಯನ್ನು, ನೋವಿನ ಘಟನೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಸನ್ 1964 की बात है. 1964 ಅಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಒಂದು ಘಟನೆ ಮಕ್ಕಳೇ ಇದು. ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ಒಂದು ಭಯಂಕರ ಚಂಡಮಾರುತ ಬಂತು.
एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से 100 ಮೈಲುಗಳ ವೇಗ ಅಂದರೆ 160 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳ ಸ್ಪೀಡ್ದಲ್ಲಿ ಚಂಡಮಾರುತ ಬಂತು. तूफान में सेतु कराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई. ಅಂಥ ಚಂಡಮಾರುತಕ್ಕೆ ಬ್ರಿಟಿಷರು ಕಟ್ಟಿಸಿದಂಥ ಒಂದು ಹಳೆಯ ಸೇತುವೆ ಪಾಂಬನ್ ಬ್ರಿಡ್ಜು ಪೀಸ್ ಆಗೋಗಿತ್ತದು. ಇನ್ನು ಈ ದೋಣಿಗಳು ಬದುಕ್ತವ, ಆ ಬೋಟ್ಸ್ಗಳು, ಸೇತುಕರಾಯಿಯ ಕೆಲವು ಜನರು ಪಾಪ ಆ ಫ್ಲಡ್ಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ರು ಅವರೆಲ್ಲ. तूफान में सेतु कराई के कुछ लोग और हमारी नावें ಅಂತಂದ್ರೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ की जो नावें थी वो चली गई उसमें, है ना, बह गई. ठीक है. तूफान में पामबन पुल भी टूट गया. ये जो चित्र में आप देख रहे हैं ना दोस्तों, ये अंग्रेजों के जमाने का बना हुआ ब्रिज है. ब्रिज जो है इसे पामबन ब्रिज कहा जाता है. ये ब्रिज नीचे देखिए, सन 1964 की बात है. यहाँ नीचे के 2 चित्रों में आप देख पा रहे हैं वो पामबन का पुल पूरी तरह से बर्बाद हो गया है. देखिए वहां पे क्या हुआ है उसका, वही चित्र है. और वो यात्रियों से भरी हुई जो ट्रेन है वो पूरी तरह से दुर्घटनाग्रस्त हो गई. वे कहते हैं उसे देखकर मैं हतप्रभ हो गया करके कहते हैं. उस समुद्र की उस अपार एवं अनियंत्रित ಅಂದ್ರೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಆ ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಅಪಾರವಾದ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೋಡಿ ನಾನು ಶೇಕ್ ಆಗೋಗಿದ್ದೆ ಅಂತಾರೆ ಕಲಾಂ. मैं पूरी तरह से हिल गया था, मैं निस्तेज हो गया था करके कलाम साहब कहते हैं. तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಕೇವಲ ನಾನು ಆ ಸನ್ಸೆಟ್ ಮತ್ತು ಸನ್ರೈಸ್, ಸೂರ್ಯೋದಯ ಮತ್ತು ಸೂರ್ಯಾಸ್ತದ ಆ ಸಮುದ್ರದ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಕಣ್ಣಾರೆ ನೋಡಿದ್ದೆ, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಆದರೆ ಸಮುದ್ರದ ಆದ ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೋಡಿ ನಾನು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಎದುರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತಾರೆ. सन 1964 की बात है. 1964ರಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಒಂದು ದುರ್ಘಟನೆ ಮಕ್ಕಳೇ. ಕಲಾಂ ಸರ್ ಅದನ್ನು ನೆನಪಿಸ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಬಯೋಗ್ರಫಿಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ठीक है, आगे बढ़ते हैं. तो यहाँ पे वे बात करते हो अपने जीजा जलालुद्दीन की बात करते हैं. ಕಲಾಂ ರವರ ಭಾವ, ಅವರ ದೊಡ್ಡ ಅಕ್ಕ ಝೊಹರಾ ಅಂತ ಒಬ್ಬರಿದ್ದರು. ಆ ಝೊಹರಾಳಿಗೆ ಈ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮದುವೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು, है ना. कलाम की जो बड़ी बहन थी ज़ोहरा की शादी जलालुद्दीन के साथ हुई थी, जो एक स्थानीय ठेकेदार थे जो जैनुलाब्दीन के साथ मिलकर काम करते थे. उम्र में बहुत फर्क होने के बावजूद जलालुद्दीन बालक कलाम के अंतरंग के मित्र बन गए. कलाम साहब कहते हैं मेरे और जीजाजी के उम्र में 15 साल का फर्क था. ನನ್ನ ಮತ್ತು ನನ್ನ ಭಾವನ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 15 ವರ್ಷದ ಅಂತರ ಇತ್ತು. उसके बावजूद वे मेरे अंतरंग के मित्र बन गए. ಅಂದರೆ ही became my soul mate ಅಂತಾರೆ, ಅಂದರೆ ನನ್ನ ಆತ್ಮಬಂಧು ಅಂತಂತಾರೆ. ಅವರು ಕಲಾಂನನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಆಜಾದ್ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ರು. ಯಾರೋ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರು. वे दोनों शाम को समुद्र के किनारे घूमने जाया करते थे. समुद्र के उस रेतीले किनारे पर चल पड़ते थे. दोनों मिलके आध्यात्मिक विषयों पर बातें करते थे. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಾತಾಡೋರು, ಆಧ್ಯಾತ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋರು. ಮಕ್ಕಳೇ ನೋಡಿ, ನಾವು ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ನಮಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಮಗಿಂತ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವ್ರದ್ದು ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡಬೇಕು. ನಾನು ಯಾಕೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಎಷ್ಟೋ ನನ್ನ ಕ್ಲಾಸಿನ 10th ಕ್ಲಾಸಿನ ಹುಡುಗರು ಹುಡುಗಿರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ನಿಮಗಿಂತ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವರು, ತಿಳಿದವರು, ಓದ್ದವ್ರನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡಿ. ಕಷ್ಟಪಟ್ಟಾದರೂ ಅವ್ರು ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡಿ ಅಂತೀನಿ. ಯಾಕಂತಂದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರು ಏಟುಗಳನ್ನು ತಿಂದಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಂದ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಕಲಿತೀವಿ. ಅವ್ರು ತಮ್ಮ ಅನುಭವಗಳನ್ನು ಹಂಚ್ಕೋತಾರೆ. ನೀನು ಹೀಗೆ ಓದು, ಹೀಗೆ ಮಾಡು ಅಂತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಆಯಿತಾ? ನೀವು ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸಿನ ಸ್ನೇಹಿತರಿರಲಿ, ಅದರಲ್ಲೊಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಗೆಳೆಯನನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸ್ನೇಹಿತರೆ. ओके, यहाँ पे देखिए कलाम के जीजा कलाम के बहुत अच्छे मित्र बने थे दोस्तों. वे कहते बहुत ही गर्व के साथ कहते हैं और ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ, पूरे रामेश्वरम में जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते थे. ಕಲಾಂ ಸರ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಹಳ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಭಾವನ ಬಗ್ಗೆ. पूरे रामेश्वरम में मेरे जीजा अकेले थे जो अंग्रेजी में पढ़ लिख सकते थे. जलालुद्दीन के बराबर की शिक्षा का स्तर किसी का नहीं था. ನಮ್ಮ ಭಾವನಷ್ಟು ಓದ್ದವರು ಯಾವನೂ ಇರಲಿಲ್ಲ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ, ನನಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಅಂತಾರೆ. और न ही किसी को उनके बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था. बाहरी दुनिया ಅಂದರೆ ಜನರಲ್ ನಾಲೆಜ್ ತುಂಬ ಆಯಿತು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ಗೆ. ತುಂಬ ಓದ್ಕೊಂಡಿದ್ರು, ತುಂಬ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಅಂತಹ ಒಬ್ಬ ಗೆಳೆಯ ಸಿಕ್ಕ ಅಂದರೆ ಯಾರು ಮುಂದೆ ಬರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಕಲಾಂ ಲೈಫನ್ನು ಇಗ್ನೈಟ್ ಮಾಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಆತ. ಕಲಾಂನನ್ನು ತುಂಬ ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಒಬ್ಬರು. ಹಾಗಾಗಿ ಕಲಾಂ ತುಂಬ ಭಕ್ತಿಯಿಂದ, ತುಂಬ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅವರ ಭಾವ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಬಗ್ಗೆ ಇವೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತಾರೆ.
है ना। तो दोस्तों आगे बढ़ते हैं, यहाँ एक कलाम साहब का एक बहुत ही सुंदर संदेश है, देखिए। सीखने से रचनात्मकता आती है और रचनात्मकता हमें सोचने की तरफ बढ़ाती है, सोचने से ज्ञान मिलता है और ज्ञान आपको महान बना देता है। ಎಂಥ ಅದ್ಭುತವಾದ ಸಂದೇಶ. ಅವ್ರು ಹೋದಲ್ಲೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನು ಮಾತಾಡ್ಸೋರು. ಕಲಾಂ ಸರ್ ಆ್ಯಸ್ ಅ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಹಿ ಮೆಟ್ 1,30,00,000 ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿದಾರಂತೆ. ಅವರು ತಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯ ಲೈಫಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿಯಾಗಿ ಅವರು ಕಾಲೇಜ್ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಅಷ್ಟೊಂದು ಮಕ್ಕಳನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರೊಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಕಲಿಕೆಯಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸೃಜನಶೀಲತೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತಾರೆ. सीखने से रचनात्मकता आती है, इफ यू लर्न यू विल गेट क्रिएटिविटी. ಸೃಜನಶೀಲತೆ ಅಂತಾರೆ. ರಚನಾತ್ಮಕತಾ ಹಮೇ ಸೋಚನೆ ಕಿ ತರಫ್ ಬಡಾತಿ ಹೈ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಆ ಸೃಜನಶೀಲತೆ ಇತ್ತಂದರೆ ಅದು ನಿಮ್ಮನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಹಾಗೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಸೋಚನೆ ಸೇ ಜ್ಞಾನ ಮಿಲ್ತಾ ಹೈ. ಯೋಚಿಸೋದ್ರಿಂದ, ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ, ವಸ್ತುವಿನ ಬಗ್ಗೆ ಓದಿಸೋದ್ರಿಂದ ಜ್ಞಾನ ಸಿಗುತ್ತೆ. ಅವ್ರ ಜ್ಞಾನ ಆಪ್ಕೋ ಮಹಾನ್ ಬನಾ ದೇತಾ ಹೈ ದೋಸ್ತೋ. ಆ ಜ್ಞಾನ ನಿಮ್ಮನ್ನು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತಾರೆ. ಎಂಥ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಸಂದೇಶವಲ್ಲ. ಇದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ತೆಗೆದಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಪ್ಲೀಸ್. ಹಾಗಾದರೆ ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. जलालुद्दीन कलाम को हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे. ಮಕ್ಕಳೇ ಒಂದು ಮಾತು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಪೇಜ್ ನಂಬರ್ 34 ಥರ್ಡ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ 4th ಲೈನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಂಟೆಂಟ್ ಇದೆ, ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು, ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಅದರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಕಲಾಂ ಕೋ ಹಮೇಶಾ, ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಯಾವಾಗಲೂ ಕಲಾಂಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಏನು ಮಾಡೋರು ಮಕ್ಕಳೇ, ಶಿಕ್ಷಿತ ವ್ಯಕ್ತಿಯೋ, ಎಜುಕೇಟೆಡ್ ಪೀಪಲ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋರು, ತುಂಬ ಓದ್ದವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋರು. ವೈಜ್ಞಾನಿಕ್ ಖೋಜೋ, ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಹೊಸ ಹೊಸ ಸಂಶೋಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋರು, ಸೈನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋರು. ಸಮಕಾಲೀನ ಸಾಹಿತ್ಯ, ಆ ಕಾಲದ ಲೇಟೆಸ್ಟ್ ಟ್ರೆಂಡಿಂಗ್ ಲಿಟ್ರೇಚರ್ ಯಾವುದಿತ್ತು ಆ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ಹಂಚೋರು. और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे. इन द फील्ड ऑफ मेडिसिन साइंसಲ್ಲಿ ಏನೇನು ಹೊಸ ಹೊಸ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಗಳಾಗಿದೆ ಅವುಗಳ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಹೇಳಿ 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 ಕಲಾಮಲ್ಲಿ ಸೈನ್ಸ್ನ ಒಂದು ಹುಳ ಬಿಟ್ಟರು. उनके दिमाग में एक विज्ञान का कीड़ा उन्होंने छोड़ दिया. ठीक है. कलाम सर ತುಂಬ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ, वही थे जिन्होंने मुझे एक सीमित दायरे से बाहर निकाल कर मुझे नई दुनिया का बोध कराया ಅಂತಾರೆ. ಎಂಥ ಮಾತು. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಕಂಡ್ರೆ, ನಾನೊಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿದ್ದೆ, ನನ್ನನ್ನು ಅಲ್ಲಿಂದ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಹೊರ ಜಗತ್ತನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸಿದ್ರು ಅಂತಾರೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಎಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದರೆ, ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಬಳೆಗಳನ್ನು ಮಾರಿ MIT ಮೆಡ್ರಾಸ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಕಲಾಂ ಸರ್ ಅವರಿಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ಫೀಸ್ ಕಟ್ಟೋಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಬಳೆಗಳನ್ನು ಮಾರಿ ಹೋಗಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಸೊ ಹೀಗೆಲ್ಲ ನಾವು ಆ ಉಪಕಾರಗಳನ್ನು ಸ್ಮರಿಸಬೇಕು. ಅದನ್ನು ಭಾಳ ಗೌರವದಿಂದ ಕಲಾಂ ಸರ್ ಸ್ಮರಿಸ್ತಾರೆ. सो नान हीगा आगलिके जलालुद्दीन कारणा. तो यहाँ पे दोस्तों आप देख रहे हैं इस ब्लैक एंड वाइट फोटो में, जहाँ एक चित्र है, इसमें जिस एक इंसान का चित्र है, उनका नाम है, वो एक पूर्व क्रांतिकारी थे, राष्ट्रवादी, उग्र राष्ट्रवादी, STR माणिक्यम उनका नाम था. वह उनका घर है जहाँ पे कलाम अक्सर जाया करते थे. ठीक है. और बगल में आप देख रहे बहुत सारी किताबें हैं. ಇದೊಂದು ಪರ್ಸನಲ್ ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತು, ಯಾರ್ದು? STR ಮಾಣಿಕ್ಯಮ್ದು. ಕಲಾಂ ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ಡಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಕೊರತೆ ಅಂತ ನನಗಾಗಿದ್ದು ಬುಕ್ಸ್ಗಳು ನಂಗೆ ಓದಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ. कलाम साहब कहते हैं, मेरे बाल्यकाल में पुस्तकें एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी. ನನ್ನ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ಡಲ್ಲಿ ನಾನು ತುಂಬ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಅಂದರೆ ಬುಕ್ಸ್ಗಳು. दुर्लभ ಅಂದರೆ ಕಠಿನಾಯಿ से मिलने वाली है ना. हमारे यहाँ स्थानीय स्तर पर, ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ एक पूर्व क्रांतिकारी कहिए, ಅವರನ್ನೊಬ್ಬ ಹಳೆಯ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರು ಅದರ ಅಂತ ಹೇಳಿ, ಯಾ ಉಗ್ರ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ, ಒಬ್ಬ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮಿಸ್ಟ್ ಅಂತಿರಲ್ಲ ಹಾಗಾದ್ರೂ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. STR ಮಾಣಿಕ್ಯಂ ಕಾ एक ನಿಜಿ ಪುಸ್ತಕಾಲಯ ಥಾ. ನಿಜಿ ಅಂದರೆ ಪರ್ಸನಲ್, ಅವ್ರದ್ದೇ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪುಟ್ಟ ಗ್ರಂಥಾಲಯ ಇತ್ತು, ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತು. उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित किया. ಕಲಾಂ ನೀನು ತೊಗೊಂಡೋಗು ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಓದಪ್ಪ ನೀನು ಅಂತಂತ ಹೇಳಿ ನನ್ನನ್ನು ತುಂಬ ಎನ್ಕರೇಜ್ ಮಾಡಿದ್ರು. STR ಮಾಣಿಕ್ಯಂ ಸರ್ಗೆ ಸಲ್ಯೂಟ್ ಅಂತಂತ ಕಲಾಂ ಸರ್ ತಮ್ಮ ಬಯೋಗ್ರಫಿಲಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ठीक है. यहाँ एक संदेश है इस बारे में. कलाम साहब कहते हैं, एक अच्छी पुस्तक 1000 दोस्तों के बराबर होती है. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಪುಸ್ತಕ 1000 ಗೆಳೆಯರಿಗೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. जबकि एक अच्छा दोस्त एक पुस्तकालय के बराबर है. वाह, क्या मैसेज है ना. ನೋಡಿ, ಒಬ್ಬ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ಗೆಳೆಯ ಸಿಕ್ಕದ್ನೋ, ಇನ್ನೇನು ಬೇಕು, ಒಂದು ಮೂವಿಂಗ್ ಲೈಬ್ರರಿನೇ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬಂದ ಹಾಗೆ. ದಯವಿಟ್ಟು ಅಂತಹ ಗೆಳೆಯರು ಗೆಳತಿಯರ ಸಹವಾಸ ಮಾಡಿ.
ದಯವಿಟ್ಟು ಖಂಡಿತ ಲೈಫಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರ್ತೀರಾ ಮಕ್ಕಳೇ. ಎಂಥ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಸಂದೇಶ ಅಲ್ಲ. ಈ ಸಂದೇಶಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಟೀಚರ್ಗೆ ತೋರಿಸಿ, ಇದೇ ಒಂದು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಆಗುತ್ತೆ. 15 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಮಕ್ಕಳು. ಓಕೆ ಲೆಟ್ಸ್ ಗೋ ಅಹೆಡ್. ನೋಡಿ, ಇಲ್ಲೊಂದು ಫೋಟೋ ನಾವು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ಲಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಬಾಲಕ ಕಲಾಮಾತ. ಇದು ನೀವು ನೋಡಿರ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಮನೆಗೆ ಹಂಚುವಂಥ ಒಬ್ಬ ಬಾಲಕ ಈ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆದ ಮುಂದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಾಲಕ್ ಕಲಾಂ ಚಿಕ್ಕವರಿದ್ದಾಗ ಅವರ ಅಣ್ಣನ ಜೊತೆಗೆ ಪೇಪರ್ ಹಂಚ್ತಾ ಇದ್ರು. ಕಲಾಂ ಕೆ ಚಚೆರೆ ಭಾಯ್ ಶಂಸುದ್ದೀನ್ ಥೇ, ರಾಮೇಶ್ವರಂ ಮೇ ಅಖಬಾರೋಂ ಕೆ ಏಕಮಾತ್ರ ವಿತರಕ್ ಥೇವೆ. ಅಂದರೆ ಅವರೊಬ್ಬರೇ ಇಡೀ ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ ಆಗಿದ್ದರು ಮಕ್ಕಳೇ. ಅಖಬಾರ್ ರಾಮೇಶ್ವರಂ ಸ್ಟೇಷನ್ ಪರ್ ಸುಬಹ ಕಿ ಟ್ರೈನ್ ಸೆ ಪಾಂಬನ್ ಸೆ ಆತಿ ಥಿ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅರ್ಲಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಒಂದು ಟ್ರೈನ್ ಬರೋದು, ಪಾಂಬನ್ನಿಂದ ಬರೋದು. ಆ ರನ್ನಿಂಗ್ ಟ್ರೈನಿಂದಲೇ ಪೇಪರ್ ಬಂಡಲ್ನ ಹಿಂಗೆ ಎಸ್ದು ಬಿಡೋರು. ಅದನ್ನು ಹೋಗಿ ತಗೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಯಾರ್ದು? ಕಲಾಮ್ದು. ಅವ್ರ ಅಣ್ಣ ಹೇಳೋನು, ನೀನು ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋ ಕಣೋ, ಆ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಎಸಿತಾರೆ, ನೀನು ಇಟ್ಕೊಂಡಿರೋ ಅದನ್ನು ಅಂತಂತ. ಆಮೇಲೆ ಇವರಿಬ್ಬರು ಬಂದು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಅದನ್ನು ಸಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಬರೋರು. ಅಖಬಾರ್ ರಾಮೇಶ್ವರಂ ಸ್ಟೇಷನ್ ಪರ್ ಸುಬಹ ಕಿ ಟ್ರೈನ್ ಸೆ ಪहुंचते थे जो पाम्बन से आते थे. ರಾಮೇಶ್ವರಂ ಮೇ ಅಖಬಾರೋಂ ಕಿ ಜುಮ್ಲಾ 1000 ಪ್ರತಿಯಾಂ ಬಿಕ್ತಿ ಥಿ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಅದೊಂದು ಪುಟ್ಟ ಊರು ರಾಮೇಶ್ವರಂ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ 1000 ಕಾಪಿಗಳು ಒಂದು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಸೇಲ್ ಆಗ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಶಿಕ್ಷಣದ ಬಗ್ಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಇತ್ತು ಆ ಜನರಿಗೆ ಅಂತಂತ. ಬಾಲಕ್ ಕಲಾಂ घर घर जाकर इस प्रकार अखबार बेचते थे और अपने परिवार की थोड़ा बहुत ऐसे मदद करते थे वे. ठीक है दोस्तों, यहाँ मेहनत के बारे में उनका एक संदेश है. जीवन में कठिनाइयाँ हमें बर्बाद करने नहीं आती है. ಎಷ್ಟು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಸಂದೇಶ. जीवन में कठिनाइयाँ हमें बर्बाद करने नहीं आती है, बल्कि यह हमारी छिपी हुई सामर्थ्य और शक्तियों को बाहर निकालने में हमारी मदद करती है. कठिनाइयों को यह जान लेने दो कि आप उससे भी ज़्यादा कठिन हो ಅಂತಾರೆ. ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆಯಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ ಈ ಸಂದೇಶ. ಈ ಸಂದೇಶದ ಅರ್ಥ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಗಳು ನಿಮ್ಮನ್ನು ನಾಶ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಅವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅಡಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಆಚೆ ತೆಗೆಯೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತವೆ. ಮತ್ತು ನೀವು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಕಷ್ಟಗಳಿಗೆ ತೋರಿಸ್ಬೇಕೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾನು ನಿಮಗಿಂತ ಟಫ್ ಆಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಂತಹ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಸಂದೇಶ ಅಂದರೆ, ಯು ಪ್ಲೀಸ್ ರೀಡ್ ಅಗ್ನಿ ಕಿ ಉಡಾನ್. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಯ ರೆಕ್ಕೆಗಳು, ಇನ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಇಟ್ ಈಸ್ ವಿಂಗ್ಸ್ ಆಫ್ ಫೈರ್. ಪ್ಲೀಸ್ ರೀಡ್. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ವರ್ಷನ್ ಅಂತ ಸಿಗುತ್ತೆ, ಚಿಕ್ಕ ಪುಸ್ತಕ ಇದೆ. ಖಂಡಿತ ಮೋಟಿವೇಟ್ ಆಗ್ತೀರಾ. ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೇನಾದರೂ ಬರ್ತ್ಡೇ ಇದ್ದರೆ ಈ ಬುಕ್ನ ಗಿಫ್ಟ್ ಮಾಡಿ. ಓಕೆ ರೈಟ್, ಮುಂದೆ ಹೋಗೋಣವಾ? ಸೊ ಈ ಸ್ಲೈಡಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಮಕ್ಕಳೇ, ಕಲಾಂ ಸರ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಚ್ಪನ್ ಮೇ ಮೇರೆ 3 ಪಕ್ಕೆ ದೋಸ್ತ್ ಥೇ. ಅಲ್ಲ, ನಂಗೆ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ತುಂಬ 3 ಜನ ಪಕ್ಕಾ ಸ್ನೇಹಿತರಿದ್ದರು. ನೋಡಿ, ಆ ಫಸ್ಟ್ ರೋವಲ್ಲಿ ಕೂತಿರೋರೇ 3 ಗೆಳೆಯರು. ಒಬ್ಬ ಫಸ್ಟ್ ಕೂತಿರೋನು ಕಲಾಂ ಸರ್ ರೈಟ್ಗೆ ರಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಆಯಿತಾ, ಅರವಿಂದನ್ ಆ್ಯಂಡ್ ಶಿವಪ್ರಕಾಶ್. ಈ ತೀನೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರೋं से थे. ಇವರು 3 ಜನ ಬ್ರಾಹ್ಮಣರಾಗಿದ್ದರು. राइट. रमानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था. और रामेश्वरम टेंपल न प्रधान अर्चकरिद्रಲ್ಲ, ಮೇನ್ ಪ್ರೀಸ್ಟು ಆ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳ ಫೋಟೋ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಅದು ಅವರ ಮಗನಾಗಿದ್ದ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ. ಸೊ ಕಲಾಂ ಭಾಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳ ನಂತರ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ಹೋಗಿ ಆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡ, ಅಂದರೆ ಅವನು ಅರ್ಚಕನಾದ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಂತಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಯೂಟ್ಯೂಬಲ್ಲಿ ಅವೆಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳಿದೆ, ಖಂಡಿತ ನೋಡಿ. ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳೇ, ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಧರ್ಮ, ನಾವು ಬೆಳೆದಿದ್ದೇ ಬೇರೆ, ನಮ್ಮ ಬ್ರಾಟಪೇ ಬೇರೆ ಥರ ಇತ್ತು. ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಧರ್ಮ, ಪಾಲನ ಪೋಷಣ, ನಾವು ಬೆಳೆದ ರೀತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ. ಪಢಾಯಿ ಲಿಖಾಯಿ, ನಾನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿದೆ, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರು ಕೆಲವರು ಓದಲಿಲ್ಲ. पढ़ाई लिखाई को लेकर हमें से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में भेदभाव महसूस नहीं किया. ನಾವಿಷ್ಟು ಓದ್ವಿ, ನಾನು ದೇಶದ ವಿಜ್ಞಾನಿ ಆದೆ, ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆದೆ. ಭಾಳ ಸುಂದರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ರಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರ ಚಿಕ್ಕ ತಮ್ಮನ ಒಂದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ವಿಡಿಯೋ ಇದೆ, ದಯವಿಟ್ಟು ನೋಡಿ. ಅವರು ಇನ್ನೂ ಇದ್ದಾರೆ, ಆಯಿತಾ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಲಾಂ ಸರ್ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ, ಏನೋ ಹೇಗಿದೆಯೋ, ಅವರು ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆದಾಗಲೂ ನಾವು ಹಾಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಆ ಥರದ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಇತ್ತು ಅಂತಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. हम लोग अलग अलग धर्म में पैदा हुए, हमारा पालन पोषण अलग रहा, पढ़ाई लिखाई अलग रही, इसके बावजूद भी हम में से कभी भी किसी ने आपस में भेदभाव महसूस नहीं किया करके कहते हैं. कितनी एक धार्मिक सहिष्णुता वाली बात यहाँ पे देखने को मिलती है दोस्तों. कितनी अच्छी बात हमें ये जानने को मिलती है. ठीक है, आगे बढ़ते इस प्रकार यह पाठ यहाँ पे यह ख़त्म हो जाता है. बहुत ही एक सुंदर अंश
अग्नि की उड़ान से बस 2 पन्ने, यूं समझ लीजिए 2 पन्ने आपके सामने प्रस्तुत किया गया है मेरा बचपन नाम से। ठीक है, इस कंटेंट से जुड़ा हुआ एक जोड़कर लिखिए करके एक ये है, आप पहले इन्हें देख लीजिए एक बार। ठीक है, मैं ये जो स्लाइड है इसको गायब करने जा रहा हूं अभी। प्रसिद्ध तीर्थ स्थल इसमें कौन सा है, अंतरंग के मित्र कौन है, और आदर्श जीवन संगिनी और आजाद। ठीक है, देखते हैं अभी प्रसिद्ध तीर्थ स्थल कौन सा है दोस्तों, बताएंगे? या बिल्कुल सही, रामेश्वरम। और क्या हो सकता है? ठीक है, अंतरंग के मित्र नन्ना आत्मबंधु अंत हेळ्तारे कलाम यारನ್ನ किसे कहते हुए? बिल्कुल सही बताया आपने, जलालुद्दीन। आदर्श जीवन संगिनी, मैंने पिछली क्लास में आपसे कहा था, आदर्श जीवन संगाति कन्नडದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೌದಾ? आइडियल पार्टनर ಯಾರಾಗಿದ್ರು? करेक्ट, आशी अम्मा है ना, जैनुलाब्दीन की पत्नी। ठीक है, उसके बाद आजाद करके किन्हें पुकारा जाता था? अब्दुल कलाम को। बिल्कुल सही बताया आपने, परीक्षा के नजरिए से भी ध्यान रखना होगा दोस्तों, आपने इन्हें जाना। हो सकता है मैच द फॉलोइंग के तौर पर नहीं दिया जा सकता है, मगर अनुरूपता के लिए आपको ध्यान देना होगा। ठीक है, ओके, आगे बढ़ते हैं। वहां एक अनुरूपता के कुछ चंद प्रश्न मैंने आपके सामने यहां पे प्रस्तुत किया है। कलाम के जीजा अगर जलालुद्दीन थे तो कलाम के चचेरे भाई कौन थे, बताइए? बताएंगे आप? अच्छा, बहुत सुंदर, शमसुद्दीन, जो अखबारों के वितरक थे। ठीक है, अच्छा, इसके बाद अब्दुल कलाम, जैनुलाब्दीन, इन दोनों का संबंध क्या है? बेटे और बाप का है। ठीक है, रमानंद शास्त्री, तो फिर रमानंद शास्त्री के पिता कौन थे, बताइए दोस्तों? बिल्कुल सही, पक्षी लक्ष्मण शास्त्री। देखा आपने, इस प्रकार पहले 2 शब्दों के संबंधों के अनुरूप आपको उसका तालमेल बैठाना है। उसके आगे बढ़ते हैं। जलालुद्दीन एक स्थानीय ठेकेदार थे, तो शमसुद्दीन कौन थे, वे क्या करते थे, बताया? बिल्कुल सही, अखबारों के वितरक थे। ठीक है दोस्तों, आगे देखते हैं। कश्मीरी सेब अगर एक कहानी है, यानी साहित्यिक विधा का रूप बताया गया है, तो मेरा बचपन क्या है दोस्तों? सही फरमाया आपने, बिल्कुल सही, आत्मकथा। आत्मकथा इसका जवाब है। और आगे लास्ट वाला देखते हैं। बचपन का पक्का दोस्त रमानंद शास्त्री था, तो अंतरंग का मित्र कौन था? जलालुद्दीन। ठीक है, तो इन बातों को आप जान लीजिए, लिख लीजिए दोस्तों, नोट कर लीजिए, परीक्षा के नजरिए से भी बहुत ही महत्वपूर्ण है। ऐसा कोई एक प्रश्न पूछा जा सकता है इस पाठ से जरूर। ठीक है, आगे बढ़ते हैं दोस्तों, मैं गृह कार्य की तरफ अग्रसर हो रहा हूं। मैं आपके सामने प्रश्न छोड़ रहा हूं। देखिए, सबसे पहला प्रश्न है, अब्दुल कलाम जी के बचपन में दुर्लभ वस्तु क्या थी? ठीक है, मैंने बताया अभी अभी आपको, जलालुद्दीन कलाम को क्या कहकर पुकारते थे? ठीक है, अभी अभी जिसका प्रश्न किया था मैंने अलग ढंग से, शमसुद्दीन क्या काम करते थे? ठीक है, और आखिरी प्रश्न है, बालक कलाम के बचपन के दोस्त कौन कौन थे? ये सब सरल प्रश्न है। आप इन प्रश्नों का जवाब लिखकर आप अपने अध्यापक को जरूर दिखाइएगा। ठीक है, तो इस पाठ के साथ मैं आज अपनी इस कक्षा को मैं पूर्ण विराम दे रहा हूं। तो अगले और एक पाठ या कविता के साथ मैं आपके सामने हाजिर होऊंगा। तब तक मुझे इजाजत दीजिए। बहुत बहुत धन्यवाद।